नमस्कार. आपण इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये व्होकॅब्युलरी हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पेअर वर्ड्स ऑलरेडी आपला एक चॅप्टर त्याच्यातला झालेला आहे पूर्ण, ठीक आहे. आणि पेअर वर्ड्स या टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारले आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आणि या आधीचं लेक्चर जे पेअर वर्ड्सचं झालेलं आहे किंवा इतर काही लेक्चर्स असतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला अदर पेअर वर्ड्सचे अर्थ सगळे समजून जाते. बघा, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. कंबाईन ग्रुप सी 2023 ला आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे हेल अँड हार्टी. म्हणजे काय, इथे दिलेलं आहे उत्तम प्रकृती. द प्रेसिडेंट वॉज हेल अँड हार्टी अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. ठीक आहे. पुढे बघा, आता हे ऑलरेडी एकदा म्हणजे त्याच टॉपिक मध्ये जे खाली PYQ दिले होते त्याच्यात आपण ऑलरेडी हे घेतलेलं आहे, त्यामुळे मी आता जे ऑलरेडी झालेलं आहे ते रिपीट करत नाही. ठीक आहे. आता पुढे बघा, दुसरा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द सेंटेन्स. आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच ऑफ अँड ऑन फॉर सम टाइम. तर बघा, त्याचं उत्तर आहे इरेग्युलरली. ऑफ अँड ऑन म्हणजे इरेग्युलरली किंवा इंटरमिटंटली, अनियमितपणे किंवा मधून मधून. आता हे जे 4 ऑप्शन असतात ना, हे टाकून बघायचे आणि काय अर्थ निघतो का बघायचा. ठीक आहे. स्लगिशली, स्नॅपीली, नंतर रेग्युलरली, इरेग्युलरली. ठीक आहे. आणि त्याच्यातून काही अर्थ प्रतीत होतोय का, समजा काही नसेलच होत तरच सांगते मी तुम्हाला अंदाज कसा लावायचा. ठीक आहे. आता आधीचं आपण जे बघितलं, आता कोणाला हेल अँड हार्टीचा अर्थ माहिती असेल तर ठीक आहे, तर मग आपल्याला उत्तर निघू शकतं. आता हेल अँड हार्टी, पण हे बाकीचे जर ऑप्शन आपण टाकून बघितले तर अर्थ काय निघतोय का, त्या टाईपचा नाही निघत आहे ना. आणि आपण जेव्हा हे वाक्य वाचलं, द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर, याचा अर्थ ऍटलिस्ट लागतो तरी आपण त्याच्यानुसार उत्तरापर्यंत पोहोचायला आपली मदत होते. त्यामुळे जरी खूप काही माहिती नसेल आपल्याला, एखादा प्रश्न खूपच अनोळखी असेल तर प्रयत्न करायचा जो प्रश्न दिलाय त्याचाच अर्थ काही लागतो का, आणि मग त्यानुसार उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. तर याचं उत्तर आहे इरेग्युलरली. ऑफ अँड ऑन म्हणजे काय, इरेग्युलरली, अनियमितपणे, मधून मधून. पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन. आता हे पण आपला आधीच्या लेक्चर मध्ये झालं आहे. पहिली आहे बाय लिप्स अँड लॅप्स, दुसरं ऑड्स अँड इव्हन्स, आणि तिसरं आहे किथ अँड किन. तर हे तीनही चुकीचे आहे. मग जे ओरिजिनल आहे ते कोणते आहे बघा. बाय लिप्स अँड लॅप्स नाही म्हणत आपण, बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणतो. रॅपिडली ऑर इन फास्ट प्रोसेस, वेगाने किंवा जलद. ठीक आहे. दुसरं ऑड्स अँड इव्हन्स, हे असं नाही म्हणत, ऑड्स अँड एंड्स म्हणतो. म्हणजे मिसलेनियस थिंग्स, किरकोळ किंवा सटरफटर वस्तू. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. पुढे बघा, किथ अँड किन म्हणजे काय, फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, मित्र व नातेवाईक. हे सगळे शब्द आपले आधीच्या लेक्चर मध्ये झालेले आहेत. ठीक आहे. त्याचे आपण अर्थ पण बघितले आहे. पुढे बघा, चौथा प्रश्न, fill in the blank with the appropriate expression. She came out with some dash dash story about being delayed. तर याचं उत्तर काय आहे, कॉक अँड बुल स्टोरी. ठीक आहे. कॉक अँड बुल स्टोरी, अ वाइडली एक्झॅगरेटेड और फॅल्सिफाईड स्टोरी, भाकड कथा किंवा खोटी कथा. पुढे, by and large India has some healthy democratic traditions. Identify the correct meaning of the underline. By and large म्हणजे काय, on the whole म्हणजे काय, प्रामुख्याने किंवा साधारणपणे, अनेकदा किंवा एकंदरीत. खाली त्याचे हे अर्थ दिलेले आहेत. By and large, on the whole, oblique generally किंवा mostly, प्रामुख्याने, सर्वसाधारणपणे, अनेकदा, एकंदरीत. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. एसो,
2016ला विचारलेला आहे. वी फॉट डॅश टू गेट अवर प्लान्स ॲक्सेप्टेड. त्याचं आहे टूथ अँड नेल. टूथ अँड नेल टू ट्राय व्हेरी हार्ड टू गेट समथिंग. सर्व शक्ती पणाला लावणे किंवा दुसरा अर्थ तीव्रतेने. टूथ अँड नेल. पुढचं बघा. आता ह्या सगळ्या याच्यातून तुम्हाला काय कळालं पाहिजे बघा. किथ अँड किन दिलं होतं, एक येऊन गेलं. हे बघा, किथ अँड किन. आता किथ अँड किन जरी म्हणत असलो पण चुकीचं कसं ठरलं हे. किथ अँड किनचं स्पेलिंग वेगळं इथे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. नंतर इथे आहे बघा, इथे कॉक अँड बुल असं पेअर वर्ड येतो ना की कॉक अँड क्रो, कॉक अँड हेन, कॉक अँड काऊ. हे अशा गोष्टी लक्षात ठेवा. जसं आपण आता काय पाहिलं, टूथ अँड नेल ना. टूथ अँड नेल असं नाही म्हणणार आपण. टूथ अँड गम, टूथ अँड टंग, टूथ अँड नोज. ठीक आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला असं वाटेल की अरे खूप आहे, आपलं होणार की नाही ना, आपल्याला अर्थ पण माहिती असणार की नाही. पण कधी कधी फक्त ते पेअर वर्ड्स जरी व्यवस्थित माहिती असेल तरी उत्तर सुटतं. आता मला एक सांगा, वी फॉट डॅश डॅश टू गेट अवर प्लान्स ॲक्सेप्टेड. भले या वाक्याचा कोणाला अर्थ ना समजू दे, काहीच नाही येऊ देत. पण ऍटलिस्ट त्या व्यक्तीला समजा असं माहिती असेल की ह्या चौघांपैकी टूथ अँड नेल अशाच पेअर वर्ड येतो, तर मग त्याला काय समजेल की हे उत्तर आहे. म्हणजे कळलं मला तुम्हाला काय सांगायचंय की अभ्यास जरी झालेला नसेल, काही माहिती जरी नसेल, तरी ऍटलिस्ट तो पेअर वर्ड आपल्याला नीट माहिती असला तरी आपण उत्तर देऊ शकतो. म्हणजे ऍटलिस्ट रिस्क घेऊ शकतो आपण. ठीक आहे. पुढे बघा. आय हॅव come to know of your whole and corner method of dealing with people. Whole and corner. Identify the correct meaning of the underline. तर त्याचं उत्तर काय आहे, सिक्रेट. तर होल अँड कॉर्नर म्हणजे काय, क्लॅन्डेस्टाईन, फर्टिव्ह किंवा फुर्टिव्ह. सिक्रेट म्हणजे काय, गुपित, रहस्यपूर्ण. पुन्हा सांगते, क्लॅन्डेस्टाईन, फर्टिव्ह, सिक्रेट, गुपित, रहस्यपूर्ण. ठीक आहे. आता बघा, आय हॅव कम टू नो ऑफ युअर होल अँड कॉर्नर मेथड ऑफ डीलिंग विथ पीपल. ठीक आहे. आणि मग त्याचा अर्थ काय होतो, होल अँड कॉर्नर किंवा त्याचा अर्थ सिक्रेट. पुढे बघा. पिक आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द एक्सप्रेशन गिव्हन बिलो. ऑफ, ऑन अँड ऑफ. ठीक आहे. ऑन अँड ऑफ. तर याचं काय आहे, ॲट इंटरवल्स. म्हणजे ऑन अँड ऑफचा अर्थ होतो इंटरमिटंटली, ऑब्लिक ॲट इंटरवल्स किंवा समटाइम्स बट नॉट रेग्युलरली, मधून मधून, कधी कधी. ठीक आहे. पुढे बघा. Fill in the blank with the correct idiomatic phrase from the given alternatives. The two sisters are dash dash in their behavior. मग याचं उत्तर काय आहे, ॲपल्स अँड ऑरेंजेस. त्याचा ॲपल अँड ऑरेंजेस काय म्हणजे कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे बघा, टू सिस्टर्स आर कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे ॲपल्स अँड ऑरेंजेस इन देअर बिहेवियर म्हणजे दोन बहिणी आहेत, पण त्या जरी बहिणी असल्या तरी त्या बिहेवियरमध्ये पूर्ण अपोजिट आहेत, असा त्याचा अर्थ होतो या वाक्याचा. ठीक आहे. बघा, आपण सगळे अर्थ बघूया. फीस्ट अँड फॅमाइन म्हणजे आयदर टू मच और आयदर टू मच ऑफ समथिंग और टू लिटल. काहीतरी खूप जास्त किंवा खूप कमी. नंतर नट्स अँड बोल्ट्स, द बेसिक पार्टिकल डिटेल्स, मूलभूत व्यावहारिक तपशील. पुढे बघा, डूम अँड ग्लूम, अ जनरल फीलिंग ऑफ पेसिमिझम और डेस्पोडेन्सी. ठीक आहे. निराशावाद किंवा निराशावादाची भावना. आणि ॲपल्स अँड ऑरेंजेस म्हणजे कम्प्लिटली डिफरंट टू इच अदर, एकमेकांपासून पूर्ण भिन्न. आता बघा, आपण तिकडे जे पेअर वर्ड्स पाहिले ना, त्याच्यात हे 3 पेअर वर्ड्स नव्हतेच पाहिले आपण, म्हणजे नव्हते त्याच्यात. तर त्यामुळे आपल्याला
जे PYQ अनालिसिसचा असा फायदा होतो. ठीक आहे, ते तिकडे नव्हते पण आता इथे कंप्लीट होत आहेत आपले. काय फीस्ट अँड फॅमाइन, नट्स अँड बोल्ट्स आणि डूम अँड ग्लूम. ठीक आहे, पुढे बघा. ही नोज द इन्स अँड आउट्स ऑफ दॅट अफेअर. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट एक्सप्रेशन द मिनिंग ऑफ द अंडरलाइन पार्ट इन द अबाव सेंटेन्स. त्याचं उत्तर होतं ऑल द डिटेल्स. इन अँड आउट्स याचा अर्थ होतो ऑल द डिटेल्स ऑब्लिक इन डिटेल्स, म्हणजे तपशीलवार. तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आजचा इथे समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.